सारिकाजी, आता आम्हाला जाणून घ्यायचंय, तुम्हाला एक अभिनेत्री म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे आणि कॉस्ट्युम डिझायनिंग साठी सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे. या दोन्ही अवॉर्ड्स मधलं तुमचं वैयक्तिक प्रिय अवॉर्ड कोणतं आणि का? नहीं, एक्चुअली दोनों ही बहुत पसंद है मुझे, लेकिन वो मुझे लगता है टेक्नीशियन वाला जो अवार्ड है वो बहुत ज़्यादा अच्छा लगता है. शायद इसलिए क्योंकि उसके बारे में लोग ज़्यादा इम्पोर्टेंस नहीं देते. ये हमेशा होता है क्योंकि एक्टर स्क्रीन पे दिखते हैं तो अच्छा बुरा सब हमारे खाते में आता है. टेक्नीशियंस को ज़्यादा रिकग्निशन मिलती नहीं है. सो लकीली मैंने टेक्नीशियन की तरह काम किया और उसके लिए मिला, तो वो मेरा ज़्यादा फेवरेट है. हो, क्या बात आहे. आता पुढच्या अप्सरेला बोलवण्याची वेळ झालेली आहे. आरती, कोणाला बोलव? अजिबात मला विचारायचं नाही. बरं गिरिजा, तू सांग. अजिबात सांगू नकोस. त्याला जे वाटतं ना तेच तो करतो. गिरिजा, खरंच मनापासून सांग, आता कोणाचा डान्स परफॉर्मन्स पाहायला तुला आवडेल? खरं सांगू? हा, तुझा. अगे इकडे अप्सरा आली आहे, गंधर्व आले असं नाही. बरं मग तुझ्या मनातली खरी जी अप्सरा आहे, आता आपल्या सगळ्यांना कळणार आहे, तिला तू बोलव. अरे तुम्ही सगळ्याच माझ्या मनातल्या खऱ्या अप्सरा आहात. अच्छा, म्हणजे आता मला कळलंय की ती मी नक्कीच नाहीये. का? नाहीतर तू असं बोलला असतास की तू परत येऊन नाच, पण असं तू बोलला नाहीस. अगं आता मला उत्तर मिळालं. तुला ज्याला बोलवायचं त्याला बोलव. चंद्रमुखी, ऐक माझं. चंद्रमुखी, असं करू नकोस. सांग ना कोणाला बोलवूया. हा, चंद्रमुखी आता दुःखी आहे. गप्पा बस. ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढच्या अप्सरेला बोलवूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मृण्मयी देशपांडे हिचं. छोटी सी उम्र में ही लग गया रोग, कहते हैं लोग मैं मर जाऊंगी, मैं मर जाऊंगी. छोटी सी उम्र में ही लग गया
क्या बात आहे थँक्यू. मुन्नू, क्या बात आहे. काय परफॉर्मन्स झाला तुझा, काय एनर्जी होती आणि काय म्हणजे सगळ्या स्टेप्स तू इतक्या छान करत होतीस. मला विशेषतः आवडलेली स्टेप कुठची माहितीये, ते घराचं केलंच ना ते. होय होय, ब्युटी ब्युटी. थँक्यू. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? मला आत्ता करताना तर खूपच मजा आली. म्हणजे जेव्हा दीपालीताईंनी सांगितलं होतं की आपण हे गाणं करूया, तेव्हा मी वा 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 मस्त. मी कारण हे गाणं पण खूप आवडतं आणि त्यातून मला 2 वेण्या वगैरे, म्हणजे माझा हा आवडता गेटअप आहे बाबा, मला फार आवडतो. त्यामुळे मी खूप एन्जॉय केला. वा वा वा. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. फुलवा. तू ऍक्च्युली एन्जॉय करत होतीस मृण्मयी, आणि खूप स्पीडी डान्स आहे हा, आणि तसाच स्टार्ट टू एंड पूर्ण गाण्याचा मूड कोरिओग्राफीमध्ये सुद्धा आणि तू सुद्धा खूप छान मेंटेन केलास. थँक्यू. थँक्यू. कोरिओग्राफी तर खूपच छान होती दीपा, आणि ती तू छान प्रेझेंट केलीस अगेन. थँक्यू. आणि शेवटचा जो लुक होता ना, अगदी लास्टला पडतेस तू आणि बघते, तो अमेझिंग होता. मला खूप आवडला. थँक्यू. सो कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आपण जाणून घेऊया तुला आता मार्क्स किती मिळालेले आहेत. फुलवा. 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. आणि मयूर 8 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. थँक्यू. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. जाणून घेऊया सारिकाजी, तुमचं काय मत आहे? ये गाने के जो लिरिक्स हैं, छोटी सी उम्र में लग गया रोग, तो उसमें एक चुलबुलापन चाहिए, और आपने वो इतनी अच्छे तरीके से किया. एकदम एक हैप्पी केयर फ्री वो बच्ची होती है ना, जो अभी अभी जवानी में जो कदम रखती है. मुझे पता नहीं आप कितने साल की हैं, लेकिन लग ऐसे ही रहा था, और आप उसी एक्साइटमेंट के साथ कर रही थी. वो आपने बहुत अच्छे से कन्वे किया. थँक्यू. व्हेरी नाइस. थँक्यू. जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. मृण्मयी, तुम्ही खूप तो अल्लडपण जे त्याचं जे अपेक्षित होतं, या गाण्याची जी डिमांड होती ती तुम्ही पूर्ण करायचा संपूर्ण प्रयत्न केलेला आहे, आणि तो तुम्ही त्याच्यात सफल सुद्धा झालेला आहात. काही काही ठिकाणी फास्ट गाणं असल्यामुळेही कदाचित असू शकेल, पण काही काही ठिकाणी थोडी घाई केल्यासारखं पण वाटलं मला. ती जर थोडीशी कंट्रोल केली असतीत ना, तर छोट्या छोट्या गोष्टी अजून जास्त चांगल्या. जसं तुम्ही घराच्या वेळेला ते कंट्रोल केलं होतं, त्यामुळे ते दिसायला खूप सुंदर दिसलं. लपण्याच्या वेळेला सुद्धा तुम्ही ते कंट्रोल केलं होतं, त्यामुळे तेही छान दिसलं. पण अशा 4-5 गोष्टी अशा असाव्यात की त्याच्यात आपण मग बारीक आणि डिटेलिंग त्याचं आपल्याला देता यावं, ह्याची काळजी घ्या. हां, नक्की सर. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.